35 वर्ष महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या कोठे यांनी कोणता विकास केला असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी शेळगी दहिटणे परिसराचा कायापालट केलाय तो प्रत्यक्ष येऊन पाहावा, मग कळेल तुम्हाला विकास म्हणजे काय असतं असं म्हणत संपूर्ण शेळगी दहिटणे मित्रनगर परिसर एकतर्फी मतदान करून दाखवा असं भाजपचे ज्ञानेश्वर कारभारी यांनी शुक्रवारी सकाळी पदयात्रेदरम्यान सांगितलं। ही पदयात्रा मित्रनगर येथून सुरू झाली। शेळगी भागातील प्रत्येक वसाहतीत आमदार देशमुख यांचं स्वागत ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं करण्यात आलं। या भागातील शेकडो माता भगिनींनी आमदार देशमुख यांचं औक्षण केलं। पदयात्रेदरम्यान माता भगिनींनी फेर धरला। आमदार देशमुख यांचं स्वागत वाजत गाजत आणि नाचत झालं। मागील 7-8 वर्षात शेळगीमध्ये शेकडो कोटींची कामं झाली, त्यामुळे इथली जनता समाधानी आहे। आमदार देशमुख यांच्या माध्यमातून शेळगी भागातील प्रत्येक नगरात मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे असं सोमनाथ रखबले, वीरेश उंबरजे यांनी सांगितलं। कोल्हापूरसह राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण ताकद आमदार देशमुख यांच्या प्रचारामध्ये आम्ही लावली आहे। विजयकुमार देशमुख यांचे अनुक्रमांक 2 आहे, यामध्ये विजयाची खूण दिसते। विकास कामाच्या जोरावर लाखो मतांनी विजय साध्य करून दाखवू असं राष्ट्रवादी पक्षाचे प्रकाश जाधव यांनी सांगितलं। समाजातील प्रत्येक वर्गाशी आमदार देशमुख यांचा वैयक्तिक संपर्क आहे। त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा माणूस म्हणून आमदार देशमुख हे सर्वश्रुत आहेत। घरकुल पासून बाळे कोंडीपर्यंत प्रत्येक घराघरातील एक व्यक्ती म्हणजे आमदार देशमुख। या सर्व भागात केलेल्या कामाच्या जोरावरच आमदार देशमुख हे 5व्यांदा विक्रमी मतांनी विधानसभेत पाऊल ठेवतील असं बाजार समितीचे माजी संचालक बसवराज इटकळे यांनी सांगितलं। या पदयात्रेत माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, डॉक्टर किरण देशमुख, अविनाश पाटील, माजी नगरसेविका शालन शिंदे, कल्पना कारभारी, सिद्धय्या स्वामी हिरेमठ, सुरेश हत्ती, वैभव बरबडे, एनडी चावळे, अनिल छत्रबंत, नागेश उंबरजे, सिद्धाराम नागशेट्टी, महादेव एलशेट्टी, संतोष बंडगर, शंकर शिंदे, दीपक सुरवसे, सचिन लड्डा, धोंडप्पा वग्गे, विनायक चिंगेरी, अजहर शेख, बाबा शिंगाडे, संतोष मकाशे, सागर गव्हाणे, मुस्ताक पटेल आदींनी सहभाग नोंदवला। मी प्रकाश मारुती जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजिता गटाच्या सेवा दलाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी 248 उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सन्माननीय माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या पदयात्रेच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक 2च्या संपूर्ण प्रभागामध्ये भव्य अशी पदयात्रा या ठिकाणी निघाली। महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रीय नेते, आमचे राष्ट्रीय नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, माननीय खासदार प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब, शहराचे अध्यक्ष सन्माननीय संतोषभाऊ पवार, त्याचबरोबर जुबेदभाई बागवान, किसनभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महायुतीचे घटक म्हणून या ठिकाणी आम्ही महायुतीचा धर्म म्हणून 100% आम्ही या ठिकाणी त्यांना विजय करण्यामध्ये आमचा या ठिकाणी खारीचा वाटेल असणार आहे। आणि हे उमेदवार 2 नंबरवर असून 2 नंबर हे विजयाचं चिन्ह आहे, विजय नावातच आहे आणि हे विजय होणार या ठिकाणी मी खात्री देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्ते हे तन धनानं या ठिकाणी राबतील असे कार्य विनंती। प्रभाग क्रमांक 2 मध्ये ज्या सोलापूर 248 विधानसभाचा मतदारसंघाच्या निमित्ताने आज माननीय विजयकुमार देशमुख मालक यांची पदयात्रा आमच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये होत आहे। त्यानिमित्त आता आपण बघितलात या भागातील लोकांचा किती मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे। फक्त मालकांनी या ठिकाणी यावं आणि आम्हाला सांगून जावं इतकंच लोकांची अपेक्षा होती, कारण मालकांनी या ठिकाणी जे निधी दिलेला आहे ते निधीचं मालकांनी ज्याप्रमाणे लोकांचे उत्साह आहे ते तुम्ही बघू शकता। फक्त नावाने प्रभाग क्रमांक 2 आहे, पण मताने या 1 नंबर येईल। शहर उत्तरमध्ये सगळ्यात जास्त लीड कोण देईल तर हा प्रभाग क्रमांक 2चाच या भागातील लोक देतील। आणि आज ज्याप्रमाणे मोठ्या संख्येमध्ये लोक या ठिकाणी येतात तुम्ही बघत आहात, पण मतदानाला ह्याच्यापेक्षा जास्त उत्स्फूर्तपणे घरकुलपेक्षाही जास्त लीड किंवा 248 विधानसभा आहे सगळ्यात जास्त लीड हे प्रभाग क्रमांक 2 मधूनच मिळेल एवढी या ठिकाणी मी तुम्हाला गवाही देतो। भारतीय जनता पार्टीचे 248 विधानसभेचे अधिकृत उमेदवार आणि आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तसेच RPI, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदेगड या सर्व पदाधिकारी आम्ही आज या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी आमच्या प्रभागात ही जी पदयात्रा निघाली या सर्व भव्य पदयात्रेला सर्व पक्षातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी मी नमूद करतो की मागच्या 35 वर्षापासून जो आपल्याला हा सर्वांनी या ठिकाणी जो विकास काय झाला ह्याची जर माहिती विचारत असतील तर आम्ही मागच्या 20 वर्षामध्ये जो विकास केला आहे त्या 35 वर्षाला या ठिकाणी शेळगी भागात
आम्ही मानस केलेला आहे आणि हे 100% आम्ही सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी ग्वाही देतो की आम्ही सर्वात जास्त लीड या भारतीय जनता पार्टीच्या 2 नंबर प्रभागातून देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. बसवराज चितळे, प्रभाग क्रमांक 2, शेळगी, मित्रनगर, दैठणे परिसर. आज या आमच्या भागातून शहर उत्तर विधानसभेचे लाडके उमेदवार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांचा भव्य पदयात्रा या ठिकाणी आज या भागातून निघालेलं आहे. ते आपण सर्वांनी पण पाहिले आणि हे जो पदयात्रेमध्ये सहभागी असलेला आहे ते काही प्रमाणामध्ये म्हणजे 10-15% आहे. बाकीचे भरपूर भाग आहे. लोकांना कामधंदे आहेत, ड्युटीवर आहेत, त्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणं किंवा त्यांना बोलवणं, त्यांना त्रास देणं हे आमचं उद्देश नव्हतं. ज्यांना आपल्या मनाने स्वइच्छेने यायचं आहे, मालकांना समर्थन द्यायचं आहे, त्यांनी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर मला एकच म्हणायचं आहे, सुरुवात झाली 7,000ने, शेवट मागच्या वेळेला 73,000ने आणि त्याचा आकडा वाढवून 1,01,000च्या पुढून लाखाच्या मताधिक्याने मालक या भागातून निवडून येणार. या शहर उत्तरच्या मतदारसंघ जो आहे तो एवढ्यासाठी मालकांच्या मागं आहे की त्यांचं कार्य बोलतंय. विजयकुमार देशमुख यांना घरोघरी लहान मुलापासून वयोवृद्धापासून गरिबापासून श्रीमंतापासून एनिवे अजून जे काही आडमुठेपणा करणार आहेत ते पण ओळखतात. आणि कशासाठी ओळखतात की अलीकडच्या ह्या 5-7 वर्षामध्ये ह्या भागाचा विकास जेणेकरून त्यांचा मतदारसंघ इकडं कोंडी, इकडे दैठणा आणि तिकडे घरकोल आणि तिकडे देगावपर्यंत पसरलेला आहे. या सर्व भागातल्या लोकांना जाऊन विचारायचं. हे विरोधक ओरडतात ना, काय काम केलं आहे, का काम केलं आहे, काम जागेवर जाऊन येऊन बघा म्हणावं. आम्ही या शेळगी भागामध्ये राहत असताना ज्यांनी उमेदवारी आता पत्करली त्यांनी मागच्या तिघांचं मिळून नगरसेवक होते. त्यावेळचं भाग आणि आत्ताचं शेळगीचा भाग त्यांनाच कळतंय की किती सुधारणा झाल्यात आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये सुधारणा करणार. म्हणजे एकमेव आता सध्याचे उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार माननीय विजयकुमार देशमुख मालक हे 100% लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार अशी मी ग्वाही देतो आणि पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद. Like, subscribe, click on the bell.